माझा उत्कर्ष चालाय, माझे मुख माझं मुख माझ्या शत्रू विरुद्ध उघडलेले आहे. शत्रू विरुद्ध उघडलेले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद मला आनंद होत आहे. होत आहे. मला आनंद होत आहे. पहिले शमूएल अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1 या ठिकाणी हन्नाने एक गीत गायलेलं आहे. जी हन्ना होती ती पूर्वी वांज होती. जी हन्ना होती तिला लेकरू नव्हतं. जी हन्ना होती, अनेक लोक विशेष करून स्त्रिया बहिणी तिला चिडवत असतील. त्या अंतःकरणामध्ये दुःखी क्लेशी कष्टी होती. तिच्याकडे सर्व प्रकारच्या गोष्टी होत्या. सर्व जगातला आनंद तिच्याकडे उपभोग होता. सर्व प्रकारचे नोकर चाकर होते. सगळ्या प्रकारचा अधिकार तिला होता. सगळ्या प्रकारच्या सुखसोयी तिच्याकडे होत्या. तरी देखील हन्ना आनंदी नव्हती. तरी देखील हन्ना हर्षित नव्हती. तरी देखील हन्नाच्या जीवनामध्ये उल्हास नव्हता. जीवन जगण्याचं तिला कुठल्याही प्रकारचा आनंदाने ती जगत नव्हती. एक पुढील मनाने एक जगायचं म्हणून जगायचं, एक कसं तरी असं नुसतं काढायला पार लावायची आणि जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारची तिच्या मनाला आनंद नव्हता. हीच हन्ना ज्या वेळेस वार्षिक सणाला गेली आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वराची अनभाग केली, परमेश्वराकडे विनंती केली, परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराने ज्यावेळेस त्या हन्नाची प्रार्थना ऐकली, परमेश्वराने ज्यावेळेस स्तोत्र 127 वचन क्रमांक 3 प्रमाणे संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचं फळी त्याची देणगी आहे. हा आनंद स्वर्गीय भांडारातला. आज अनेक लोकांकडे लाखो करोडो आहेत, पण ज्यांच्याकडे लेकरं नाहीत ना, ज्या वांज आहेत ना, यांना विचारून पहा तुमच्या जीवनाला आनंद आहे का, हर्ष आहे का? आणि या अशाच प्रकारे या हन्नाचे जीवन होतो. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली, ज्यावेळेस परमेश्वराने तिची अनुभव ऐकली, ज्यावेळेस परमेश्वराने तिचं गाणं ऐकलं, ज्यावेळेस परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये हर्ष दिला, आनंद दिला, उल्हास दिला आणि अत्यानंद दिला. सगळ्यात जास्त आनंद हन्नाला त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग ती हन्ना गीत गाते त्या ठिकाणी. हन्नाचं गीत आहे पहिले शमूएल अध्याय क्रमांक 2, त्याची हेडलाईन्स आहे हन्नाचे गीत. हन्ना हिने प्रार्थना केली, तीही परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. आज आम्ही आनंद कशाने मानतो माहिती का? वर्षावर दिसणाऱ्या गोष्टीवर, हृदयापासून नाही. परमेश्वर म्हणत आहे की हृदयापासून उल्हास करा, हृदयापासून आनंद करा, हृदयापासून हर्ष करा, हृदयापासून सर्व काही करा. अनेक लोक हर्ष करतात वरच्यावर, फक्त लोकांना दाखवणार चेहऱ्यावर स्मित हास्य, परंतु आतमध्ये वेगळेच असतं. परंतु ज्या वेळेस हन्ना परमेश्वराने त्या हन्नाला आशीर्वादित दिलं, परमेश्वराने हन्नावर अनुग्रह केला, परमेश्वराने हन्नाचं हृदय उल्हासित केलं. तिचं हृदय जे क्लेशाने, व्यापाने, टेन्शननी, ताण दबावने भरलं होतं आणि तिची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. इस्रायलच्या त्या परमेश्वराने ज्यावेळेस शमूएलाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी शमूएलाला जो जन्म दिला, त्या शमूएलाच्या रूपाने तिचा हृदय उल्हासित पावलं गेलेलं आहे. म्हणून ती लिहिती या ठिकाणी म्हणत आहे, हन्ना हिने प्रार्थना केली, तीही परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झालाय. परमेश्वराच्या ठाई, जगामध्ये नाही. अनेक लोकांना जगामध्ये उत्कर्ष झालेला आवडतो. अनेक लोकांना जगामधलं हृदय उन्मत्त झालेला उल्हास त्यांना आवडतो. परंतु या ठिकाणी परमेश्वरावर भरोसा ठेवणारी त्याची सेविका हन्ना, हिचं हृदय उल्हासत आहे. परमेश्वराच्या ठाई ती म्हणत आहे की माझा उत्कर्ष झाला आहे, माझं मुख माझ्या शत्रू विरुद्ध उघडले आहे, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. जोपर्यंत परमेश्वर आमचा उद्धार करत नाही तोपर्यंत खरा आनंद आम्हाला मिळत नाही. अनेक वेळेस आज असं घडलेलं आहे की आम्ही आमचा स्वतःचा उद्धार करून घेतो आणि लोकांना उद्धार म्हणजे काय वाटतंय? चांगल्या प्रकारचे कुटुंब असावं, नोकरी पाणी असावी, वावर शिवर असावं, प्लॉट असावं, बॅलन्स असावा, गाड्या गोड्या असाव्यात, चांगल्या प्रकारचं खेळी खुशाली जीवन असावं. लोकांना याच्यामध्ये आनंद वाटतो, लोकांना याच्यामध्ये हर्ष वाटतो, लोकांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वापरतात. परंतु ह्या गोष्टी परमेश्वराच्या सेवकाला हव्या आहेत. परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, परमेश्वर आम्हाला भिकारी अवस्थेत नाही ठेवत, परमेश्वर आम्हाला एकदम गैरगुजरेमध्ये नाही टाकत.
तर आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि जर आमच्याकडे या गोष्टी नसेल तर इतर लोक आमचा उपहास करतील आणि म्हणतील हे पहा हे जिवंत देवाचे लेकर, पहा हे राजकीय याजक गण आणि पुत्रगण, पहा हे राजकीय कन्या आणि पुत्र, हे तर साव भिकारी आहेत. परमेश्वरची इच्छा नाही की तुमचं आणि माझं जीवन भिकारपणामध्ये जावं. परमेश्वरची इच्छा नाही की तुमचं आणि माझं जीवन दुःखामध्ये जावं. परमेश्वरची इच्छा नाही की तुमचं आणि माझं जीवन काबड कष्टात आणि भाराक्रांत होऊन आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जावं. परमेश्वरची इच्छा आहे की आमचा प्रत्येक दिवस आनंदामध्ये, हर्षामध्ये, उल्हासामध्ये, आत्यानंदामध्ये जावं. परंतु त्या अगोदर परमेश्वर म्हणत आहे सर्व गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे हे मला ठाऊक आहे, परंतु पहिल्या प्रथम तुम्ही स्वर्गातलं राज्य मिळवण्यात झटा, स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी मिळवण्यात झटा, स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्या काही चांगलपणा आहे ते मिळवण्यात झटा, स्वर्गाच्या राज्य आशीर्वादात संपादन करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला ह्या गोष्टी देईल. आणि ज्या लोक परमेश्वरचं राज्य त्यांच्या जवळ नाही, परमेश्वरचं वचन त्यांच्या जवळ नाही, विश्वास त्यांच्या जवळ नाही, कृती त्यांच्या जवळ नाही, आचरण त्यांच्या जवळ नाही, धार्मिकता त्यांच्या जवळ नाही, पवित्र शास्त्राप्रमाणे कसल्याच गोष्टी नाही, ह्या लोकांकडे ज्यावेळेस या जगातले सगळे आनंद असतात हे जगिक आनंद झाले. परंतु ज्याचा विश्वास आहे, जो प्रार्थनेशील आहे, जो सहभागितेमध्ये आहे, जो परमेश्वराच्या सन्मुख आहे, जो वचनाप्रमाणे आचरण करतो, अशा लोकांना ज्यावेळेस परमेश्वर देतो तो आनंद स्वर्गीय, तो आनंद कुणाकडून विरवून घेऊ शकणार नाही. आम्ही पाहतोय की आमच्या काबड कष्टातून जर एखादी गोष्ट आम्ही निर्माण केली आणि त्याचा जर आनंद आम्हाला जर भेटला, समजा उदाहरण समजो की आम्ही एखाद्या काबड कष्टातून एखादी वस्तू आम्ही विकत घेतली आणि त्या वस्तूच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने आनंद दिला आणि तीच वस्तू आम्ही चोरी करून आणली तर आनंदामध्ये किती फरक दिसेल. तीच वस्तू जर आम्ही लबाडे करून आणली तर त्या आनंदामध्ये किती फरक असेल. तीच वस्तू आम्ही भामटेगिरी करून आणली तर त्या आनंदामध्ये किती फरक असेल. आणि ज्यावेळेस तीच वस्तू परमेश्वराने दिलेल्या जीवनामध्ये सातत्याने सत्यामध्ये जीवन जगत असताना, काबाड कष्टामध्ये आमचे जीवन जात असताना, एक कवडी कवडी करून जमून ज्यावेळेस आमच्या काबाड कष्टामधून आम्ही ती वस्तू आणतो तो आनंद 100% असतो. त्या आनंदाला कुणीच येजान घालत नाही. पण जर का आम्ही अशा डुप्लिकेटपणाने ती गोष्ट आणली, तिचा आनंद आम्हाला होईल परंतु त्या आनंदाबरोबर आम्हाला खेद असेल. कदाचित चोरून आणलेली असेल तर लोक म्हणतील एखाद्या टायमाला आपल्या घरात कुणी आलं बघायला तर मग म्हणशील आता झालं पंचायत. खोटं बोलून आणली असेल, एखाद्याला सांगायला जावं तर म्हणशील गपरे ही लुबाडून आणलीस तू, कुठं काबड कष्टातून, कुठं तुझ्या बापाची प्रॉपर्टी होती, तू दुसऱ्याचीच लुटलीस. स्वतःची म्हणजे स्वतःच्या काबड कष्टामधून, स्वतःच्या हैसियत मधून, स्वतःचा परमेश्वरामध्ये प्रामाणिकपणे चालून जो आनंद मिळतो तो लुटून मिळत नाही. तो जो आनंद आहे तो थोड्या वेळासाठी आहे आणि त्या आनंदाचा मोबदला परमेश्वर ज्या न्यायाधीश येईल ना तो त्या दिवशी आम्हाला द्यावा लागेल. आता आम्ही लोकांना काही जबाबदारी, आपल्याला काही फरक नाही पडत, परंतु ज्यावेळेस देव आम्हाला या गोष्टी विचारेल की तू ज्यावेळेस जगामध्ये असताना उल्हास आणि आनंद केला त्या आनंदामध्ये किती सत्य होतं. आणि म्हणून प्रिय आमच्या जीवनामध्ये आनंद असताना देखील त्याच्यामध्ये सत्यता हवी आहे. अनेक लोकांचा आनंद आहे परंतु तो खोट्या कारणाने आनंद आहे, एक डुप्लिकेट कारणाने आनंद आहे, परंतु परमेश्वर आम्हाला तसा देत नाही. अशाच प्रकारे तिसरी त्या ठिकाणी म्हणत आहे पहिले शमूएल अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 1 मध्ये तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होतो. जो परमेश्वरापासून उद्धार होतो, जी परमेश्वरापासून भरभराट होते, जी परमेश्वरापासून हर्ष येतो, जो परमेश्वरापासून आम्हाला आशीर्वाद येतो, जे परमेश्वरापासून आम्हाला जे काही हवं आहे ते मिळतं, तो आनंद आणि उद्धार प्राप्त होतो. परंतु ह्याच गोष्टी जर आम्ही जगातल्या दृष्टिकोनातून पाहिल्या आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनात येतात तर त्या गोष्टीमुळे आम्हाला आनंद मिळेल परंतु आमचा उद्धार होणार नाही. मग जर आनंद आणि उद्धार ह्या दोन्ही गोष्टी जर परमेश्वराजवळ राहिल्याने जर मिळतात तर तुम्ही आणि मी धन्य आहोत की परमेश्वरापासून मिळणारा आनंद आम्ही प्राप्त करावा. मग अशाच प्रकारे पहिले शमूएल अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 1 मध्ये ते हन्ना म्हणत आहे की तू माझ्यावर कृपा प्रसाद केलाय, तू माझ्यावर अनुग्रह केला, तू माझी प्रार्थना ऐकली आणि सगळं वैभव संपत्ती माझ्याकडे होती, फक्त एक नव्हतं की मला पुत्र संतान नव्हतं आणि तू ते पुत्र संतान दिलाय तर खरोखर माझा जीव उद्धारला, माझं तारण झालं, मला आनंद झालं. पण तू इतक्यावरती थांबली नाही की तिथे हन्ना त्या ठिकाणी म्हणत आहे अवलोकन करशील आणि तुझ्या दासीच्या या दुष्ट गोष्टीकडे, या व्याख्यात गोष्टीकडे, या दडपणाच्या गोष्टीकडे, या टेन्शन ताण दबावच्या गोष्टीकडे ज्याच्या मी कायम कायम खोकत बसते, जी कारण की मला लेकरू नाही, मला मुलगा नाही, तर त्या टायमिंगला ते म्हणते जर तुम्हाला पुत्र संतान देशील
तर तो अमरण तुझ्या मंदिरामध्ये मी समर्पित करीन. परमेश्वराने तिचा उद्धार केला. परमेश्वराने तिला एक लेकरू दिलं आणि तिने त्या शमूएल बाळाला दूध तुटेपर्यंत घरात ठेवलं. आणि त्यानंतर एली याजकाच्या त्या मंदिरामध्ये जो पुजारी होता, जो याजक होता, जो पास्टर होता, त्याच्या ताब्यात तिने दिलं आणि देवाला वाहिलं. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की तिला देखील परमेश्वराने आणखीन आशीर्वाद दिला. ज्यावेळेस आम्ही परमेश्वरामध्ये आनंद मानतो ना, परमेश्वर आमचा आनंद बहुगुणित करतो. कारण जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला आनंदाचं जर जीवन जगायचं असेल तर त्याला भरपूर असे काबाड कष्ट करावं लागतात, भरपूर असं स्ट्रगल करावं लागतं, भरपूर असं लीन सहन नम्रतेने चालावं लागतं. त्यावेळेस परमेश्वरापासून आनंद मिळतो. पण आम्ही जर उद्धटपणे चाललो, टोकारपणाने चाललो, बिंदास चाललो, मीपणाने चाललो, लोकांना लुटीत पिटीत चाललो, लोकांचा चोट्या भामटेपणाप्रमाणे केला तर आनंद लगेच मिळतो ताबडतोब. परंतु ह्या आनंदाचा आम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणजे जो ताबडतोब अन्यायाने मिळवलेला जो आनंद आहे तो आम्हाला क्षणिक सुख देऊ शकतो, परंतु आमचं तारण करू शकत नाही, आमचा उद्धार करू शकत नाही, आमच्या पापांपासून आम्हाला वाचवू शकत नाही. परंतु जो प्रेमाने, प्रीतीने, प्रामाणिकपणे परमेश्वरच्या वचनावर ठाम धरून जो आनंद आम्हाला मिळतो, तो आनंद आम्हाला भेटल्यानंतर आमचा उद्धार होतो आणि तो आनंद आम्हाला न्यायाच्या दिवशी आम्हाला आनंदामध्ये घेऊन जाईल. आणि म्हणून बऱ्याचशा चर्चमध्ये काही बॅनर आहेत, त्या बॅनरवर एक नाव लिहिलेलं असतं, तुमचं दुःखच आनंदात बदलेल. नुसतं बॅनर लावून फायदा नाही, नुसतं दुःखच आनंदात बदलेल, परंतु तो आनंद परमेश्वरापासून हवा आहे. जर जगापासून जर असेल तर तोच आनंद पुन्हा एक वार तुमचं आनंद तुम्हाला दुःखात घेऊन जाईल. अशाच प्रकारचा मागच्या भागामध्ये आम्ही पाहिलं की श्रीमंत मनुष्याने जगामध्ये आनंद केला आणि तो आनंद त्याला अधोलोकात घेऊन गेला. आज बरेच लोक इथं आनंद करतात, त्यांना असं वाटतं की हे आनंद म्हणजे आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळालंय. जग म्हणजे स्वर्ग नाही. जे स्वर्ग राज्य आमच्यासाठी परमेश्वराने बहाल केलेला आहे, तयार केलेला आहे, त्या स्वर्गाच्या राज्यामधला जो आनंद आहे तो महत्वाचा आहे. त्याचबरोबर इथे आणि म्हणून तो म्हणत आहे की लहान काळ भिवू नको. तो म्हणत आहे की थोडक्याविषयी विश्वासू म्हणजे मी पुष्कळ तुझी नेमणूक करीन. आणखीन एक रेफरन्स पाहूया आपण आजच्या भागामध्ये. पहिला इतिहास अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 27. पहिले इतिहास 16:27 वाचूया. तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत, सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहे. जर तुम्हाला परमेश्वरापासून आनंद मिळवायचा असेल तर आनंदाबरोबर परमेश्वर आम्हाला आणखीन एक गोष्ट देत आहे, सामर्थ्य. प्रत्येक गोष्टीवर हुकमत करायचं, प्रत्येक गोष्ट काबीज करायची, प्रत्येक गोष्टी मिळवायची, प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व करायचं. प्रत्येक गोष्ट आम्हाला ती आमच्या कार्यामधून, कृतीमधून, आचरणामधून, आमच्या श्रमामधून, आमच्या विश्वासामधून परमेश्वरापासून ते सामर्थ्य मिळेल. आणि ते सामर्थ्य ज्यावेळेस आम्हाला आम्ही काम करू त्या सामर्थ्याने, त्या अभिषेकाने, तर त्या सामर्थ्याबरोबर आनंद देखील तो मिळतो आणि तो त्याच्या ठाई त्याच्या स्थानी राहतो. आम्ही पुन्हा एक वार वाचूया. तेज व प्रताप ते ही त्याच पुढे आहेत, ही त्याच पुढे आहेत, सामर्थ्य व आनंद सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. त्याच्या स्थानी आहेत. वाचूया पुन्हा एक वार. पहिले इतिहास अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 27. तेज व प्रताप आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सहभागितेमध्ये, आमच्या चर्चमध्ये तेजोमय जीवन पाहिजे, तेजोमय मंडळी पाहिजे, तेजोमय विश्वास पाहिजे, सगळ्या अशा चकाकणाऱ्या. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला म्हटलंय, मी तुला जगाचा प्रकाश करून ठेवलेला आहे. परंतु जर तुमचा आणि माझा प्रकाश जर अंधार झाला तर आमच्या जीवनातला आनंद तो काय? अनेक लोक प्रकाशात सोडून अंधारात जाऊन आनंद करतात. अनेक लोकांना अंधारात जाऊन आनंद करायला खूप आवडतं. थोडके लोक आहेत ते प्रकाशात येऊन आनंद करतात. कारण काय की अंधारात आपण कशा प्रकारे कोणत्या गोष्टीचा आनंद करतो, चोट्या भामट्या लबाडीचा किंवा लुचालुपागीचा किंवा देवाकडून नसलेल्या गोष्टीचा आनंद आम्ही अंधारामध्ये करतो. पण तो प्रकाशामध्ये येऊन आनंद कोण करतो? जो प्रकाशाचा पुत्र आहे, जे देवाचे लोक आहेत, जे वचनाप्रमाणे चालणारे आहेत, जे सातत्याने येणारे, ज्यांना परमेश्वराने सामर्थ्य दिले, ज्यांना परमेश्वराने निवडले, ज्यांना परमेश्वराने अभिषिक्त केले, ज्यांना परमेश्वराने अनुग्रहाने कृपा पुरवली, हे लोक उजेडा येऊन मध्ये प्रतापशाली प्राणी तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत.
परमेश्वरच्या पुढे तेज पण आहे आणि प्रताप पण आहे. कारण आमचा परमेश्वर तेजोमय आहे आणि प्रतापशाली आहे. जर तो परमेश्वर आमचा तेजोमय आहे, प्रतापशाली आहे, तर तुम्ही आणि मी त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी देखील तेजोमय व प्रतापशीलच असायला पाहिजे. सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहे. सामर्थ्य जे आहे केवळ परमेश्वरच्या स्थानावर आहे. आनंद जो आहे तो परमेश्वरच्या स्थानावर आहे. मग जर परमेश्वरच्या स्थानावर आहे तर त्या स्थानाचे आम्ही अधिकारी आहोत, त्या स्थानाचे आम्ही वाटेकरी आहोत, त्या स्थानाचे आम्ही वारीस आहोत. आम्हाला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय. याचा अर्थ त्याच्या स्थानामध्ये जे काही आहे ते आमचं आहे. पण तो अनेक लोकांना असं वाटतं की स्वर्गातलं आहे ना ते राहू द्या भाऊ, त्या ब्रदरलाच राहू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. स्वर्गातलं आहे ना ते त्याच्याजवळ आहे ना, ते स्वर्गात गेल्यावर ते बघता येईल ना, तो स्वर्गात गेल्यावर आनंद मिळणार आहे ना, सुख मिळणार आहे ना, स्वर्गात मिळाल्यावर सगळं ना, मग ते एकटा ब्रदरच जाऊ पाडता. आपल्याला नाही, आपल्याला जगातल्याच गोष्टी ओके, जगामधलं तेज, जगामधला प्रताप, जगामधलं सामर्थ्य, जगामधला आनंद हाच आमचा बरा आहे. बस पुढे जाऊन आम्ही खड्ड्यात का पडाना. तो श्रीमंत मनुष्याकडे तेज होय, तो मध्ये चकाकणारे कपडे घालीत होता. त्या पवित्र शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. किरमिजी कलरचे चकाकणारे राजशाही थाटातले तेजोमय कपडे होते. त्याचा प्रताप पण तसाच होता, चांगला तगडा तुकडा होता. त्याचप्रमाणे त्याचं सामर्थ्य, अधिकार पण इतकं होतं. ते एकाला जा म्हणलं का लगेच जायचे, ये म्हणलं का यायचे. आणि त्याच्या आनंदाचा तर काय विचारच करायचा नाही. त्याच्या त्या आनंद घेता घेता त्या खाल्लेल्या चुऱ्यावर तो लाजर जीवन जगत होता. आणि तो लाजर अब्रामाच्या वर्षी जाऊन आनंद करू लागला. आणि मग हा श्रीमंत मनुष्य अधोलोकात जाऊन थय्यक थत्ता करायला लागला. मग तिथे येतं थय्यक थत्ता चालू झालं. आणि मग म्हणतोय बापा अब्रामा लय पोळतय, लय भाजतय, इथं दुसऱ्याचं लुटायला खूप आनंद, आईचं मिळवायला खूप आनंद, फसवेगिरी करायला खूप आनंद. मग तिथे गेल्यावर मग म्हणेन हे बापा अब्रामा मग आता तिथं काहीच नाही मिळणार, तिथं फक्त थय्यक थत्ता, खाली आग आणि वरून थय्यक थत्ता. परमेश्वर तेज व प्रताप ही त्याचा पुढे आहे. ह्या जगामधलं तेज काही कामाचं नाही, या जगातला प्रताप काही कामाचा नाही, ह्या जगातलं सामर्थ्य काही कामाचं नाही, ह्या जगातला आनंद देखील कामाचा नाही. पण तुझे परमेश्वरच्या चरणाजवळ बसतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर तेजोमय निर्माण होतो. ज्या परमेश्वराच्या चरणाजवळ विश्वास आणि सत्याने समर्पित असतात त्यांच्या जीवनामध्ये तो प्रतापशाली गौरवशाली राजा आमच्या जीवनामध्ये देखील चांगल्या चांगल्या अद्भुत आणि अद्भुत साक्ष निर्माण करतो. कारण ते त्याच्या पुढे आहे, त्याच्या हातात आहे. सामर्थ्य परमेश्वर त्याच्या प्रिय लोकांना इतकं काही सामर्थ्य देतो, त्याचप्रमाणे त्याच्या बरोबर आनंद देखील. कारण या सगळ्या गोष्टी आमचा यहोवा परमेश्वर याच्या हातामध्ये आहे. आणि त्या देण्याचा अधिकार जरी त्याला असला, परंतु ज्या माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये मागणी केल्याशिवाय त्याचा तेज येत नाही, त्याचं सामर्थ्य येत नाही, त्याचा आनंदही येत नाही आणि त्याचं आम्हाला सामर्थ्य देखील प्राप्त होत नाही, आनंदही मिळत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं प्रभू येशू ख्रिस्त देहाने वस्तीस्थान केलेला, देहाने आलेला प्रभू येशूला कबूल करणं, मुखानं तो तारणार आहे म्हणून समजणं, त्याच्या जीवनामध्ये तेज प्रताप सामर्थ्य आणि आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक जगातल्या गोष्टी तपासत आहेत, अनेक लोक जगातल्या गोष्टी पाहत आहेत आणि अनेक लोक जगातल्या गोष्टीमध्ये आनंद करत आहेत. प्रेषित पौल साहेब म्हणत आहेत आनंद करा, आनंद करा. मी पुन्हा सांगेल आनंद करा, कारण प्रभू मध्ये आनंद करा. आज आम्ही आनंद करतो मधून जगामध्ये आनंद करतो, परंतु हा आनंद आम्हाला थोड्या वेळासाठी आहे आणि हा आनंद आम्हाला नरकामध्ये अधोलोकामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रिय हो, तुम्ही आनंदित असा. देवाच्या माझ्या प्रिय लेकरांनो, भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, मी तुम्हाला विनंती करेल की तुमचं जीवन आनंदासाठी निर्माण केलेलं आहे, तुमचं जीवन हर्षासाठी निर्माण केलेलं आहे, तुमचं जीवन उल्हासासाठी निर्माण केलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये अत्यानंद हवा आहे, थोडा तिडका नाही, विपुल भरपूर अत्यानंद, खूप मोठा आनंद. आणि तो अत्यानंद केव्हा होईल? ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त राजवैभवाने ते मेघावरून येईल आणि ज्यावेळेस आम्ही त्या रॅप्चर मध्ये त्याच्या पवित्र लोकांबरोबर जाऊ,
त्यावेळेस खरा अत्यानंद होईल. आणि त्याच्यापेक्षा मोठा अत्यानंद केव्हा होईल? ज्यावेळेस आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये देवांच्या दूताबरोबर आमच्या जिवंत परमेश्वराचा महिमा आणि गौरव करू. त्यावेळेस तो सगळ्यात मोठा आनंद, त्या आनंदाला कुठेही ठेच लागणार नाही. मोठा आनंद पावशेर मिळवलं तर लोळायलाच लागते. झालं 1 किलो आनंद मिळाला तर विषयच नाही, मोजीतच नाही कोणी कोणाला. मग तो 1 किलो आनंद डायरेक्ट तिकडे भेटतो अधोलोकामध्ये. आणि म्हणून आमचा आनंद, जरी कदाचित इथं दुःख असेल, इथं चिंता असतील, काळज्या असतील, व्याधी असेल, आजार असेल, गरिबी असेल, आर्थिक परिस्थिती कमी असेल, अडाणी असेल, कुठल्या तरी कमी कुळाचा असेल, अशिक्षित असेल, कुठल्याही प्रकारचा असू द्या, ह्या गोष्टी जरी तुमच्याकडे कमी असाल, तुमची हैसियत नाही, तुम्हाला कोणी ओळखीत नाही, तुमच्या खूप मोठमोठ्या तुमच्या घरी मंत्री संत्री येत नाही, अडचण नाही. सगळ्यात मोठा मंत्री, सगळ्यात मोठा अधिकारी, जगाचा राजवैभव राजा तो आमच्या जीवनामध्ये, ते जर आमच्या जीवनामध्ये आहे तर जगातल्या गोष्टीची गरज नाही. तो आनंद, तो हर्ष, तो उल्हास आणि आनंद परमेश्वर आम्हाला देतो. पहिले इतिहास अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 27. तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत. तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत. सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहे. सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहे. आणि म्हणून आम्हाला त्याच्या स्थानावर जावं लागेल. सामर्थ्य जर मिळवायचं असेल त्याच्या स्थानी जावं लागेल. आनंद जर मिळवायचा असेल परमेश्वरच्या स्थानी जावं लागेल. तेज जर मिळवायचं असेल परमेश्वरच्या स्थानी म्हणजे सत्याला स्वीकारावं लागेल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा लागेल. म्हणजे विश्वास ठेवून विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करावं लागेल. म्हणजे देवाच्या वचनाला आमेन म्हणावं लागेल आणि देवाच्या वचनावरच विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे पवित्र आत्म्याने, जी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून आलेला जो पवित्र आत्मा, कैवरी आत्मा, सत्याचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, अभिषेकाचा आत्मा, याच्यापासून यांच्या जवळ मग तो आम्हाला सामर्थ्य मिळेल. आज अनेक लोकांना असतो पाळक साहेबाजवळ सामर्थ्य, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. ठीक आहे, देवाचा सेवक आहे, ते प्रार्थना करतात, आमेन. पण तू सामर्थ्य पुरवायचं काम माझ्या देवाचं आहे. प्रार्थना ऐकण्याचं आणि काम माझ्या देवाचं आहे. त्याचं उत्तर देण्याचं काम माझ्या देवाचं आहे. तुम्हाला सामर्थ्य आणि आनंद देण्याचं काम माझ्या देवाचं आहे. पालक, पास्टर, रेव्हरंड, फादर, बिशप साहेब, जेवढे कोणते साहेब असतील त्यांचं काम काय? फक्त प्रार्थना करणं, विनंती सादर करणं. आणि मला तर असं सांगायचं की पालक लोकांचा वशिलाही लागत नाही आता परमेश्वराकडे, पवित्र आत्म्याकडेही लागत नाही, कशालाच लागत नाही. कारण पालक साहेब बेरजीतून हुकलेले. काही आहेत देवाचे सेवक, त्यांचा वशिला लागतो, परंतु त्यांच्याही वशिला लावण्याची काही गरज नाही. कारण आम्हाला स्वतः परमेश्वरने आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय. पण तो अधिकार केव्हा लागू होईल? ज्यावेळेस आम्ही स्वतः परमेश्वराच्या सत्याकडे वळू, ज्यावेळेस आम्ही परमेश्वरचं सत्य स्वीकारू, ज्यावेळेस परमेश्वराने दिलेला आनंद आम्ही स्वीकारू, परमेश्वरापासून मिळालेल्या हर्षामध्ये जीवन जगू, परमेश्वरापासून मिळालेल्या उल्हासामध्ये जगू, परमेश्वराने दिलेल्या आनंदामध्ये आम्ही अत्यानंद करू. आणि म्हणून आम्ही हन्नाचं उदाहरण पाहिलं की ती हन्ना त्या ठिकाणी म्हणत आहे की तू केलेल्या उद्धाराने मला आनंद झाला. त्याच्यापूर्वी काय हन्ना आनंदी नव्हती का? हन्ना का भिकारी होती का? हन्नाला कोणीच नव्हतं का? हन्नाला काही कुठल्या गोष्टीची वाण होती का? अहो, हन्नाला नोकर चाकर होते, हन्नाचं प्रॉपर्टी होती. हन्नावर तिचा नवरा एल्काना चांगल्या प्रकारे प्रेम करत होता, दुसऱ्या बायकोपेक्षा. सगळ्या गोष्टी परिपूर्ण होत्या, फक्त देवाने तिचा उद्धार केला नव्हता. देवाने तिला जो हवा तो आनंद दिलेला नव्हता. कारण संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे, माणसाने दिलेलं नाही. माणसाने दिलेलं असतं तर माणसाने तर मग ते कमच झालं असतं. कारण जगाची निर्मिती परमेश्वराने केलेली, मनुष्याची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. आणि म्हणून मनुष्याच्या जे आपल्या साध्या सोप्या समजल भाषेत अशा आईच्या गर्भाशयामध्ये जो गर्भ असतो, तो जरी आई वडिलांच्या पद्धतीने जगातल्या गोष्टीनुसार असेल, वासनेनुसार असेल, परंतु त्याला देखील आकार देण्याचा, त्याला टिकून ठेवण्याचा अधिकार माझ्या परमेश्वराला आहे, परमेश्वराला आहे. आणि म्हणून त्यांनी तो मला उद्धार केलेला आहे. ज्यावेळेस परमेश्वर आमचा उद्धार होतो, त्या बहिणीने सगळं काही इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये तिने केलेली शपथ ती मोडी नाही. आज लोकांना खूप आनंद होतो, हे प्रभू तू मला आमक दे, फलन दे, बिस्तन दे, मी तुला आमक करीन, फलन करीन, बिस्तन करील. आणि देव तर ओके, एकदा का दिलं,
आमका फलाना बिस्ताने तिकडच, आणि ही काय पेटीत जाऊस्तर परमेश्वरचा गौरव काही करीत नाही. या स्त्रीने हन्नाने तसं नाही केलं. तिने ज्याप्रमाणे परमेश्वरशी अनुभव केली, ज्यावेळेस परमेश्वरशी वर्तन केलं, ज्यावेळेस ती परमेश्वरामध्ये चालली, ज्यावेळेस परमेश्वरला तिने केला आणि ती म्हटली, तुझी दासी, तुझी सेविका हिच्याकडे तू अवलोकन करशील, आणि जर पुत्र संतान तर तू तो शेवटपर्यंत मी तुला नाजीर म्हणून सोडून देईन, तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये समर्पित करून टाकीन, तुझ्या सुवार्तेसाठी समर्पित करील, तुझ्या सेवेसाठी समर्पित करील. मग परमेश्वराने काय केलेलं आहे, तिला पुत्र संतान दिली. तिला जो आनंद झाला ना, त्या आनंदामध्ये सगळे ती शहर सिटी त्याचे गाव असेल सगळं आनंद करीत होते. मला तुम्हाला सांगू द्या, तोच आनंद तिने दिलेल्या शब्दाप्रमाणे, तोच आनंद आता त्याला परमेश्वरच्या मंदिरामध्ये समर्पित करण्याचा टायमिंग झाला. जोपर्यंत त्याचं दूध तुटलं नव्हतं तोपर्यंत सगळे लोक आनंद करीत होते. आणि मग त्या मातेने त्याचं लेकरू घेतलं आणि त्या परमेश्वरच्या मंदिरामध्ये दुःखीत नाही गेली, रडत कडत नाही गेली, टेन्शन ताण दबावणी नाही गेली, द्यायचं म्हणून नाही गेली. आनंदाने हर्षाने, जसं की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जसं की यहोवा परमेश्वराने तो आनंदाने आला, जसं की अब्रामाचा मुलगा इसाक, त्याला अर्पण करायचं होतं, तो आनंदाने उड्या मारीत चालला होता. तो वरून म्हणतो, बाबा सगळं काही आणि ते अर्पण कुठे, एकदम आनंद. चाललाय मरायला, चाललाय कापायला, चाललाय वधायला, परंतु आनंद, हर्ष, उल्हास. म्हणजे तुमच्या दुःखामध्ये देखील परमेश्वरामध्ये समर्पित केल्याचा जोपर्यंत आनंद आमच्या जीवनात नाही तोपर्यंत परमेश्वर परिस्थिती बदलत नाही. आनंदात तर सगळेच सहभागी असतात, पण तो दुःखामध्ये देखील आम्ही आनंदाचं ते स्वरूप तयार केलं पाहिजे. अशाच प्रकारे तिला अर्पण करायचं होतं, जे तिच्याकडे नव्हतं. जे अनेक लोक तिला नावं ठेवित होते, अनेक लोक तिला वांस म्हणत होते, अनेक लोक तिला चिडवत होते, अनेक वेळेस तिची नाचक्की झाली, अनेक वेळेस तिला खाली बघावं लागलं, अनेक वेळेस तिला जीवनाची आशा, जगण्याची आशा सोडून दिली, अनेक वेळेस ती दुःखी, कष्टी, हताश होऊन राहिली. तिच्या जीवनामध्ये आनंद नव्हता, जगातला सगळा होता, परंतु तोच आनंद ज्यावेळेस परमेश्वराने दिला त्यावेळेस मात्र ती धरून ठेवला नाही. जसं की दूध तुटलं, त्या लेकराला आनंदाने घेऊन गेली आणि ज्या मंदिरामध्ये गेली त्या मंदिरामध्ये समर्पित करीत असताना ती एली याजकाला म्हटली, हाच तो मुलगा, हीच ती बहीण, हीच ती बाई जी त्या दिवशी रडत होती. आणि ह्याच बाईला तुम्ही म्हटले होते की इस्रायलच्या परमेश्वराकडे जे तू मागितलंय तो तुला निश्चित देईल. त्या परमेश्वराने मला हा आनंद दिलेला आहे, त्या परमेश्वराने मला हे आयुष्य दिलेलं आहे, त्या परमेश्वराने माझं जीवन उल्हासित केलेलं आहे, त्या परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा अत्यानंद दिलेला आहे, त्या परमेश्वराने मला उद्धार केलेला आहे, त्या परमेश्वराने मला सामर्थ्य दिले, त्या परमेश्वराने मला अभिषेक केला, त्या परमेश्वराने मला आनंदामध्ये जगण्यासाठी एक नवीन सामर्थ्याने शक्ती दिली. हा हेच ते लेकरू, आणि आज मी त्याला परमेश्वरच्या हातामध्ये मंदिरामध्ये समर्पित करायला आलेला आहे आनंदाने, असं कमकुवत भावनेने नाही. अनेक लोकांना बरंच काही तरी आनंद नाही. अहो काही लोकांना काहीच नाही पण लय आनंद, खूप आनंद. मग हिला माहिती होतं की आपल्याला आतापर्यंत काही झालं नाही, आतापर्यंत आपण लोकांचे टेन्शन ताणतणाव मध्ये जीवन जगले, कशाला करायचं परमेश्वरच्या हातामध्ये समर्पित, कशाला मंदिरात न्यायचं. अजून 5-6 वर्षाचं होऊन द्या, थोडस किशोरवयीन होऊन द्या, तरुण होऊन द्या, थोडस वयस्कर प्रौढ होऊन द्या, त्याला बायको लेकरं करून देऊन द्या नात, आणि मग परमेश्वरला काय तिकडे खड्ड्यात गेल्यावर येते का परमेश्वरला. काही लोक पीठीत जायच्या अगोदर म्हणतात प्रभू जमणार नाही आता ज्याला कळतंय ना त्याने लगेच प्रभू म्हणायला सुरुवात करायची, आणि जर नाही केली तर त्याचा दिवस जवळ आलेला आहे, आणि तो आनंदाचा समय तुमचा जर असेल तर तो दुःखात बदलायला वेळ लागणार नाही. आणि ज्यांचा दुःखाचा समय आहे प्रभू येशू मध्ये विश्वासात राहून त्यांचं दुःख आनंदात बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ती म्हणते तू केलेल्या उद्धाराने मला आनंद प्राप्त झाला. आणि मग तिने ते एली याजकाच्या हातामध्ये तिचं बाळ शमूएल दिलं, आनंदाने दिलं, आनंदाने पाहिलं आणि आनंदाने घरी गेली. आणि त्याच परमेश्वराने पुन्हा एक वार तिच्यावर अनुग्रहाने कृपा केली आणि तिला हर्ष, उल्हास आणि आनंदाने भरलं. अशा प्रकारे सक्षम जीवन, समर्पित जीवन, विश्वासाचं जीवन, प्रभू मधलं जीवन ज्यावेळेस आम्ही जगायला सुरुवात करतो ना त्यावेळेस आम्हाला आनंदाला तोटा राहत नाही. अनेक लोकांच्या जीवनामध्ये हर्ष नाही,
आनंद नाही, उल्हास नाही. याचं कारण काय की ते थोडक्याविषयी विश्वास राहत नाही. लोकांना असं वाटतं की रातोरात स्टार झालो पाहिजे, रातोरात मी एकदम राजा झालो पाहिजे. येस, होईल, माझा परमेश्वर ते करू पण शकतो. पण तू रातोरात तू तुझं परिवर्तन करू शकत आहेस का? रातोरात तू तुझ्या विचार बदलू शकत आहेस का? रातोरात तुझ्याकडे जे असणारे पाप तू सोडून देऊ इच्छित आहे का? रातोरात तुझ्याकडे असणारे टेन्शन, ताण, दबाव सगळं बाजूला टाकून रातोरात जर परमेश्वरवर थोडासा विश्वास ठेवत आहे का? हे काहीच करायचं नाही. फक्त रातोरात परमेश्वराने मला सगळं करावं. परमेश्वर करील, परमेश्वराकडे तेवढं सगळं काय आहे. पण तो आम्ही परमेश्वरासाठी काय करत आहोत? आम्ही परमेश्वरामध्ये आहोत का? आम्ही परमेश्वरच्या सगळ्या गोष्टी माहिती पडून देखील आज अनेक लोक दुःखाचं जीवन जगत आहे. परमेश्वरची इच्छा आहे की तुम्ही आणि मी दुःखी जीवन जगू नये. परमेश्वरची इच्छा आहे तुम्ही आणि मी आनंदाचं, हास्याचं, उल्हासाचं, अत्यानंदाचं जीवन जगावं. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहत आहोत पहिले इतिहास अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 27 मध्ये पाहिलं, सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत. आणि पहिले इतिहास अध्याय क्रमांक 29 वचन क्रमांक 22 मध्ये आम्ही पाहूया. या ठिकाणी पहिले इतिहास अध्याय क्रमांक 29 वचन क्रमांक 22. त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोन याला दुसऱ्यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सदोकाला अभिषेक केला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. पहिले इतिहास अध्याय क्रमांक 29 वचन क्रमांक 22 आम्ही पाहूया. त्यांनी त्या दिवशी परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोन याला दुसऱ्यांदा राजा नेमून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी त्याला व याजकाच्या कामासाठी सादोकाला अभिषेक केला. परमेश्वराच्या समोर ज्यावेळेस आम्ही आनंदाने सगळ्या काही गोष्टी करतो, परमेश्वर आम्ही पाहिले की तो सामर्थ्य देतो, तो सगळ्या काही गोष्टी करतो, तो जीवनामध्ये आणखीन आणि आणखीन सर्व काही करतो. पण तो आमचं खाणं आणि पिणं कसं पाहिजे? आनंदाने पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही पाहिली. पहिले इतिहास 29-22 मध्ये आपला विषय आहे आनंद, हास्य, उल्हास आणि अत्यानंद. मोठ्या आनंदाने खाणे पिणे केले. आम्ही खाणं पिणं करीत असताना आमच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे. अनेक लोकांच्या घरामध्ये खाणं पिणं असतं पण तो आनंदच नसतो. मग त्या खाण्यापिण्याला काय अर्थ? अनेक लोकांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये खाणं पिण्याचं नसतं पण आनंद असतो. खाणं पिणं पण असतं आणि आनंद असतो, पण तो जगातला असतो. आणि अनेक कुटुंबामध्ये खाणं पिणं पण असतं, आनंद असतो, तो स्वर्गातला असतो. कारण ते स्वर्गीय मान्य खातात. कारण ते स्वर्गीय वचनाच्या माध्यमातून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे आणि जो कोणी खाईल त्याला केव्हाही भूक लागणार नाही. जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा एक वार तहान लागणार नाही. ते खाद्य, ते खरं पेय, ते खाणं आणि पिणं. आणि हे परमेश्वरासमोर आम्ही करावं. परमेश्वरासमोर आम्ही हे करावं. आज आम्ही ते नाही करीत. आम्ही अंधारात जाऊन खाणं पिणं करतो. कुठलं? जगामधलं खाणं आणि पिणं म्हणजे काय? जगामधले दुष्ट विचार, दुष्ट संकल्पना, मीपणा, हमपणा, गर्व, अभिमान, युतपुषरकी, लबाडकी, सगळ्या चोऱ्या बिऱ्या, काय असेल नसेल वाटेल तेवढं सगळं अंधाराचं कर्म. कुठे जाऊन खातो? अंधारात जाऊन खातो. म्हणजे सैतानाच्या राज्यामध्ये जाऊन खातो. त्याच्या पुढे खातो, लोकांपुढे खातो आणि आम्ही आनंद करतो. दोन प्रकारचे आनंद आहेत. एक जगातला आनंद, जगामधलं खाणं आणि पिणं. एक दुसरा आनंद परमेश्वरासमोर खाणं पिणं आणि आत्मिकरित्या परमेश्वरापासून मिळालेलं खाद्य खाणं. आणि खरं खाद्य म्हणजे देवाचं वचन. आज अनेक लोकांना हे खाद्यच मिळत नाही. अनेक लोकांनी हे खाद्य पाहिलेही नाही. अनेक लोक या खाद्याजवळ आले नाही, दिले पण नाही. लेबल याचं, नाव याचं, परंतु आतमध्ये खाद्य दुसरं. दुष्ट शिक्षण, काळपुळीचं शिक्षण, मीपणाचं शिक्षण, गर्वाचं शिक्षण, भांडखोरीचं शिक्षण, आटतटीचं शिक्षण, फोडातोडीचं शिक्षण, दानपात्राचं शिक्षण, कसं लुटायचं शिक्षण, नुसतं पैशाच्या माध्यमातून, फसवण्याच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे अन्न लोक खात आहेत.
आणि मग ते प्रभू समोर आल्यानंतर त्या खाण्यापिण्याने इथं त्यांना आनंद मिळतो. त्या खाण्यापिण्यामुळं, त्या कृतीमुळं आज त्यांचे बंगले आहेत, गाड्या आहेत, चर्च मोठमोठे आहेत, देणग्या दानपात्र्या काय असं नसेल ते सगळं आहे. सगळ्या प्रकारचा आनंद आहे. आणि ते या ठिकाणी जगातलं अन्न खात आहेत, जगातलं अन्न चारीत आहेत. आणि ते खाणारे आणि चारणारे हे दोन्ही ज्या वेळेस अधोलोकामध्ये जातील, आता तिथं मला माहित नाही तिथं खाद्य आहे का नाही, पण तिथं खाणं पिणं राहील. बायबल सांगतंय तिथं रडणं, कडणं, कणणं, कुतणं आणि दात खाणं राहील. काय राहील? एक देवाच्या वचनामध्ये आम्हाला नव्या करारामध्ये वचन पाहायला मिळते की ज्यावेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला, एका मेजवानीचा दाखला आम्हाला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जेवणावळी ठेवली आणि जेवणावळी ठेवल्यानंतर असं झालं की त्या चाकरांना सांगितलं जा, आणि या ठिकाणी खूप मोठी जेवणावळी ठेवली. तर आमंत्रण जे आहेत, आमंत्रण पत्रिका दिल्या, पत्रिका वाटल्या. आता जर मला व्हॉट्सअप नव्हतं नाही तर जागेवर बसून क्लिक केलं असतं. त्याचे लोक गेले आणि त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. कुणी म्हणतो मला बैल घ्यायचंय, कुणी म्हणतो मला लग्न झालंय माझं, मला बघायचंय, कुणी काय असे 4-5 लोकांनी, मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो कारण आपला आनंद विषय आहे. आणि राजांनी तर त्या ठिकाणी, त्या महाराजांनी तर ठरवलं की माझ्या पुत्राच्या एक चांगल्या प्रकारची जेवणाची एक पार्टी आहे, आनंदाचा क्षण आहे. अनेक लोकांना बोलवलं, पण ते अनेक लोक कारण सांगायला सुरुवात केली. मग तो त्या ठिकाणी म्हटला, कारभारी म्हटला जा आणि रस्त्यावर जेवढे लंगडे पांगडे लुळे आंधळे जेवढे काही सापडते नाके घेऊन या, माझा अख्खा मांडव भरला पाहिजे. आले सगळे. आल्यानंतर असं झालं की त्यांना सगळ्यांना एक एक ड्रेस दिला आणि सगळ्यांना मस्तपैकी तिथं खाणं पिणं चाललं, आनंद हर्ष उल्हास त्या ठिकाणी चालला. आणि मग एकाचं काम काहीतरी झालं आणि तो बघायला आला. तर दरवाजामधून न जाता त्यांनी खिडकी उघडी होती, ते खिडकीतून आतमध्ये घुसलं तर बघतो इकडं तिकडं सगळे लोक मस्तपैकी आनंद करतात, हास्य करतात, सगळा मस्त कॅली कुशलीचं खाणं पिणं चाललंय. आणि मग तो जो माणूस आहे, जो कारभारी आहे, जे साहेब होते, जो काही अधिकारी होता किंवा जो काही राजा होता, त्या ठिकाणी स्वतः त्या पंक्तीची बघायला आला होता काही कमी जादा. आणि मग त्यांनी पाहिलं, अरे हा एक व्यक्ती आहे. त्याला म्हणलं, का रे बाबा तुझा पोशाख कुठे? तो म्हणला पोशाख नाहीये. मग तो कुठून आला? तो म्हणला मी खिडकीतून आलो. त्याने याला उचला, याचे हातपाय बांधा आणि याला अंधारी कोठडीत टाकून द्या आणि तिथे याचं रडणं आणि दात खाणं चालेल. कारण याला बोलवलं होतं, निवडलेलं होतं, याला पाचारणं पण केलं, पण ह्यो आचरणात चुकला. आज अनेक लोक आहेत, बोलवलेले आहेत पुष्कळ, निवडलेले थोडके, आचरण केलेले आणखीन कमी, आणि पाचरण केलेले आणखीन कमी, आणि आचरण करीत असणाऱ्या बोटावर मोजण्यासारखी. या बोटावर मोजण्यासारख्या लोकांना इथं आनंद मिळत नाही, हर्ष मिळत नाही, उल्हास मिळत नाही, आत्यानंद होत नाही. परंतु यांचा सर्व आनंद, हर्ष, उल्हास आणि आत्यानंद परमेश्वरच्या राज्यामध्ये परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी तो साठवून ठेवत आहे. आणि म्हणून तिथला आनंद मिळवण्यासाठी अनेक लोक इथलाच आनंद मिळवण्यात झटतात. आणि तो आनंद ज्यावेळेस डोळे उघडतात त्यावेळेस त्या श्रीमंत मनुष्यासारखं आळडावा लागल, हे बापा अब्रामा. मग अब्राम पण म्हणेन, आता माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले, सगळे अधिकार आता प्रभू येशूला दिलेत. आपण जरी म्हणलं हे प्रभू येशू, ते म्हणशील याचं पहिलं तोंडही बंद करायचं, हातपाय बांधा आणि याला अंधाऱ्या कोड्यात टाका, याचे पाय खोड्यात अडका, याला तेलाच्या कढईत उकळून टाका, याला उलट पालट करा, याला अशा ठिकाणी टाका की याचं रडणं दात खाणं चलत. तिथं आनंद नाही चालणार, दुसरं काहीतरी चलत. आणि आम्ही या पाहतो की त्याने मोठ्या आनंदाने खाणे पिणे केले. परमेश्वरासमोर काय खावं, काय पिवं, काय खाल्ल्याने आनंद मिळेल, काही न खाल्ल्याने आनंद मिळेल. उजेडात खाल्ल्याने काय होईल, अंधारात खाल्ल्याने काय होईल. अनेक लोक अंधारात खातेत, आनंद करतेत, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर उजेडात मग दवाखान्यात भेटायला जावं लागतं. कधी कधी ऑक्सिजन लावलेला सापडतो, कधी कधी डायरेक्ट बॉडी अँब्युलन्सच वांग 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 करीत येते. रात्री अंधारात केलेला आनंद मग तो दिवसा येते वांग 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 करीत. मग दिवसा त्या आनंद, रात्रीचा केलेला आनंद दुःखात बदलला जातो. आणि म्हणून प्रभू मध्ये आनंद करा. मी पुन्हा सांगेल, सर्वदा प्रभू मध्ये आनंद करा, कारण आनंदासाठी केलेला आहे. आणि तो प्रकाशामध्ये येऊन करा, उजेडामध्ये येऊन करा, सगळ्यांच्या समोर येऊन करा. झाकडावला करून करूच नका.
मला कोणी पाहत नाही, माझं कोणी काही करू शकत नाही, मी लय मोठा दादा, मी लय मोठा व्यक्ती, मी काही करीन, मी कुठाली पार्टी कशी पलटी करीन पैशाच्या जोरावर, इथं होईल, तिथं नो चान्स. तिथं एकच हुकमत चालेल माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची, आणि ती कशावर चालेल? लिखापडीवर. आम्ही केलेले कर्म, आम्ही केलेल्या कृती, आम्ही केलेलं आचरण, आम्ही प्रभूमध्ये अंधारात किती आनंद केला आणि उजेडात किती आनंद केला. आम्ही जर उजेडात आनंद केलेला असेल ना तर आमचा स्वर्गीय राज्यामध्ये आनंदी आनंद. पण आम्ही अंधारात जर आनंद केलेला असेल ना कुकर्मामध्ये, तर आमचा अधोलोकामध्ये थय्यक थत्ता तिथं चालू. सगळ्या प्रकारच्या जगातले जेवढे काही डान्सचे प्रकार असतील ना सगळे तिथं चालतील. आज चर्च मध्ये पिक्चरच्या गाण्यावर, चालीवर, त्या म्युझिकवर, त्या चांगल्या चांगल्या मोठ्या इन्स्ट्रुमेंटवर चांगल्या प्रकारचा आनंद लोक घेतात. पण तो प्रभू मध्ये असेल तर आमेन. पण तो जगिक पद्धतीने त्याला जर तुम्ही स्वरूप देत असाल तर मग नरकाच्या राज्यामध्ये तो तुम्हाला पूर्ण. या ठिकाणी आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 41. दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 41. हे परमेश्वरा देवा, उठ उठ, तू आपल्या सामर्थ्याचा कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये. हे परमेश्वरा देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होत आणि तुझे भक्त सुज्ञतेत आनंद पावत. प्रेज लॉर्ड. दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 41. हे परमेश्वर देवा, उठ, तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये. हे परमेश्वर देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित हो. तुझे याजक, विशेष करून खास करून याजक लोकांना सांगितले. पाळक लोक, फादर लोक, बिशप लोक, रेव्हरेंड, कोऑर्डिनेटर, कार्पोरेटर, जेवढे कोणते साहेब लोक असतील ना यांच्यासाठी वचन आहे. प्लीज कृपा करून ऐका. तुझे याजक उद्धाराने भूषित हो. त्या याजकाचाच उद्धार झाला पाहिजे, त्या याजकाचं तारण झालं पाहिजे, त्या याजकाच्या जीवनातच आनंद हर्ष उल्हास पाहिजे. अहो तर याजकाच्या तोंडावर 7:12चा उतारा सारखा गाणा हिंडतोय. याजकात तर 7:7 लागल्यासारखा आहे. याजकाला तर थोडाही आनंद नाही. याजकाला किती द्या त्याच्या चेहऱ्यावर आनंदच नाही. याजक कसा पाहिजे? हे देवा, हे परमेश्वर देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित हो. उद्धार. आमचं भूषण काय आहे? आमचं भूषण काय आहे? पालक वर्गांनो, याजक वर्गांनो, फादर वर्गांनो, देवाच्या सगळ्या काही वर्गांनो, मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 41च्या माध्यमातून आज मी तुम्हाला प्रभू येशूचा सेवक या नात्याने चेतावणी देऊ इच्छितोय, सावधानतेचा इशारा देऊ इच्छितोय. एक देवाच्या आत्म्याकडून वचनाच्या प्रकटीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुझे याजक उद्धाराने भूषित होतील. याजक उद्धाराने भूषित झाला पाहिजे. याजकाचा स्वतःचा उद्धार झाला पाहिजे. याचकाने दुसऱ्याच्या उद्धारामध्ये सहभागी झालं पाहिजे. आज अनेक याचकाचा उद्धार झाला नाही, खेदाची गोष्ट आहे. आज याचकाचा उद्धार कशाने होत आहे? बंगले, गाड्या, ज्याच्याकडे जास्त गाड्या तो मोठा पाळा, त्याचा उद्धार झाला. परमेश्वरने मला उद्धार दिला, परमेश्वरने माझी भरभराट केली. माझ्याकडे काहीच नव्हतं, परंतु आज माझ्याकडे चांगल्या प्रकारचं चर्च आहे. आज माझ्याकडे चांगल्या प्रकारची मोठी मंडळी आहे. आज माझ्याकडे चांगल्या प्रकारच्या बंगल्या, गाड्या, फ्लॅट आहेत. आज माझ्याकडे नोकर चाकर आहेत. माझ्या घरामध्ये प्रत्येक कामकाजाला आहे. आणि त्याच्यापूर्वी मी दुसऱ्याचं धुणं भांडा करायला जात होते. त्याच्यापूर्वी मी दुसऱ्याच्या लाकडं फोडायला जात होतो. त्याच्यापूर्वी मी दुसऱ्याच्या बॅगा उचलायला जात होतो. परंतु ज्यावेळेस देवाने माझा उद्धार केला त्यावेळेस माझ्याकडे सगळं वैभव आलं. काडी लावा त्या वैभवाला. देवाचं वचन सांगतंय दुसरा इतिहास अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 41 मध्ये, तुझे याजक उद्धाराने भूषित होत. याजकाच्या जवळ उद्धार पाहिजे. याजकाजवळ येणाऱ्याचा उद्धार झाला पाहिजे. कारण याजकच परमेश्वर जो उद्धारक आहे त्या उद्धाराच्या जवळ वाचलेला पाहिजे. आज गंमत अशी वेगळी. आमचा उद्धार, आमचा भरभराट, आमचा हर्ष, आमचा उल्हास, आमचा आनंद म्हणजे आमच्याकडे असणारे बिझनेस, आमच्याकडे असणारे प्रॉपर्टी, आमच्याकडे असणारे चर्चेस, आमच्याकडे असणारे खूप मोठा समूह, आमच्याकडे असणाऱ्या मोठमोठ्या संस्था, मिनिस्ट्र्या.
आमच्या मोठमोठाले आमदार खासदार मोठाले एसपी पीएसपी डीएसपी त्यांच्यावर असणाऱ्या ओळखी, याचा अर्थ आमचा उद्धार झाला, ही आताची फॅशन. दुसऱ्या इतिहासामध्ये हा आनंद जगिक आहे. जरी तुमच्याकडे आलेला असेल, जरी तुम्ही देवाच्या नावावर भीक मागून मिळवलेला असेल, किंबहुना जरी तुम्हाला हे मिळाले असेल, तुम्हाला दिलेला असेल, आणि तुमच्याकडे असल्या कारणाने तुम्हाला असं वाटत आहे की आम्ही उद्धार झालेला आहे, आम्हाला उद्धाराने भूषित म्हणजे एक नाव झालेले भूषण, आमचं कुठंतरी एक क्रेडिट आलेलं आहे, आम्हाला कुठंतरी एक टॉप 10 मध्ये आम्ही आहोत. तर लक्षात घ्या, या ठिकाणी परमेश्वरापासून उद्धार व्हावं हे आमचं भूषणी. बंगल्या गाड्या नाही, बंगल्या गाड्या इथं ठेवून जायचंय, आमचा उद्धार झालाय का, आमचं तारण झालंय का, असं तसं आम्ही याजक लोक दुसऱ्याला म्हणतो ना. प्लीज तुम्ही देवाकडे घ्या, वळा, विश्वास ठेवा, तुमचा उद्धार करून घ्या, तुमची मुक्तता करून घ्या, गुलामगिरीतून सुटा, प्रभूकडे या, तारण पावा, पवित्र आत्मा मिळवा, तुमचा उद्धार होऊ द्या. लोकांना सांगतात उद्धार होऊ द्या, आमचा उद्धार झालाय का, आणि आमच्याकडे काय भूषण आहे, आमच्याकडे एकच भूषण, बस. माझं पहिलं असं होतं, आता असं असेल. मी पहिला खूप गरीब होतो, आता प्रभूचा स्वीकार केल्याने प्रभूने माझा उद्धार केला, मी खूप मोठा झालो. याच्या पलीकडे गाड्या ढकलत नाही. ह्या सगळ्या गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि एक खटी लोटणारी आहेत. त्या सगळ्या आधो लोकांमध्ये एक खटी त्यांचं शोरूम दिसणारी सेकंड हँड गाड्या. हे सेकंड हँड गाड्यावाले कोण? याजक वर्ग, ज्यांचा उद्धार पैसा, प्रॉपर्टी, मंडळी, स्वतःची चेनबाजी, हाऊस माऊस, जगातला आनंद ज्यांच्याकडे आहे, अख्ख्या गाड्या तिथं आधो लोकांमध्ये मस्तपैकी शोरूमला लावल्यासारख्या दिसतील. या ठिकाणी लिहिले, तुझे याजक उद्धाराने भूषित होत, तुझे भक्त सुज्ञतेत आनंद पावत. परमेश्वराचे भक्त, आता त्याच्यात याजक पण आला. परमेश्वरचा भक्त याजक देखील आहे, परमेश्वरचा भक्त पाळक देखील आहे, रेव्हरंट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट असतील. परमेश्वरचा भक्त हा विश्वासणारा भाऊ बहीणही असेल, परमेश्वरचा भक्त हा परमेश्वरच्या भक्ती करणारा असेल. मग तो कसा पाहिजे? भक्त सुज्ञतेत आनंद पावत. सुज्ञता, चांगली, ज्ञता, ज्ञान, चांगलं ज्ञान मिळालेला, आणि चांगलं ज्ञान एकाच जवळ मिळेल जो परमेश्वरच्या चरणाजवळ बसेल. चांगलं ज्ञान एकालाच मिळेल जो स्वर्गातून उतरला प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने देवाचा कैवारी आत्महत्याच्या जवळ. चांगलं ज्ञान कुठं मिळेल? देवाच्या पवित्र वचनामध्ये. चांगलं ज्ञान कुठं मिळेल? जे सत्य शोधक आहेत किंवा ज्यांनी सत्याच्या बेसवर परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आपला पाया बांधलेला आहे, आपली मंडळी रचलेली आहे, आपली मिनिस्ट्री रचलेली आहे, आपली संस्था रचलेली आहे, किंवा आपला छोटासा ग्रुप रचलेला आहे, एखादा चर्च रचलेला आहे, आणि त्याप्रमाणे फॉलोअप करतात. असे आज काय आहे आमच्याकडे? आमचं फाउंडेशन वेगळं, आमचं नाव वेगळं, आमचं लेबल वेगळं, आमची काम करण्याची पद्धत वेगळी, आमचं सगळंच वेगळं. लय भारी, एकदम भारी भारी. एका बाळकाने एक केलं की दुसरा बाळक त्याच्यापेक्षा लय भारी. या ठिकाणी लिहिलंय काय की तुझे याजक उद्धाराने भूषित होत, आणि तुझे भक्त सुज्ञतेत आनंद पावत. जिथं सुज्ञता आहे तिथं आनंद मिळाला पाहिजे. आज सुज्ञतेमध्ये कुणाला आनंद नाही, आज चांगल्या ज्ञानामध्ये कुणाला इंटरेस्ट नाही, आज सत्य ज्ञानाकडे कोणी ओळख नाही, कुठल्या प्रकारचा सुज्ञता त्यांच्या जवळ नाही. आणि मग सुज्ञता नाही तर तुम्हाला आनंद कसा मिळेल? सुज्ञता तुमच्याकडे नाही तर तुम्हाला हर्ष कसा मिळेल? सुज्ञता तुमच्याकडे नाही तर उल्हास कसा होईल? सुज्ञता जर तुमच्या आणि माझ्याकडे नाही तर आत्यानंद कसा मिळेल? आणि म्हणून प्रियाओ, जगातला गोष्ट आनंदित जीवन जगावं यासाठी परमेश्वरने आम्हाला काय केलेलं आहे? सुज्ञानाची जीवन. तिचे भक्त सुज्ञ याजक कोणत्या गोष्टीत कृपा मंडित, कोणत्या गोष्टीत अभिषेक, तारण पावलेले, उद्धार पावलेले. नसल झाला आनंद नाही, असेल आता जगातला आहे तोच घेत बसले, नरकात आधो लोकात जातात. तुमचा आनंद परमेश्वरच्या चरणाजवळ, देवाच्या वचनाजवळ, सत्याजवळ, चांगल्या विचाराजवळ, सुज्ञानाजवळ. आणि सुज्ञान जे ज्ञान आहे ते परमेश्वरचं भय धरल्याशिवाय येतच नाही. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिले, ज्ञानाचा प्रारंभ परमेश्वरचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे.
मग आम्हाला कुठेही करून परमेश्वरचं भय धरावं लागेल, म्हणजे परमेश्वरची भीती बाळगावं लागेल, म्हणजे काय करावं लागेल, परमेश्वरच्या आज्ञा ज्या आम्ही आतापर्यंत उल्लंघित आलो, ज्या आम्ही अंधारात नेऊन मोडल्यात, आता त्या उजेडात येऊन म्हणा, प्रभू मी पाप केलेला आहे, मी तुझ्या विरुद्ध चुकलेला आहे, मला क्षमा कर. तो सार्वभौम राजा आहे, कारण त्याची इच्छा आहे की तुमचं आणि माझं जीवन दुःखात जाऊ नये, आनंदात, हास्यामध्ये, उल्हासामध्ये, अत्यानंदामध्ये असावं. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण, जर तुम्हाला आणि मला आनंद हवा असेल तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वरकडे येण्याची एक संधी आहे. आज आम्ही जिवंत आहोत, त्या अर्थी आम्हाला संधी आहे. म्हणू नका उद्या बदलं, परवा बदलं, पुढच्या हप्त्यात, प्रभू यायच्या आदल्या दिवशी नाही तर काहीतरी करून बघू, काहीतरी दृष्टांत होईल एखाद्या सेवकाला, प्रभू अमुक अमुक दिवशी येईल, मग त्या दिवशी बघू. आजच तारणाचा दिवस आहे, आजच तुमच्या आनंदाचा दिवस आहे, आजच तुमच्या हास्याचा दिवस आहे, आजच तुमच्या उल्हासाचा दिवस आहे, आजच तो कधी न मिळालेला अत्यानंद तुम्हाला मिळण्याचा दिवस आहे. जर तुम्ही आणि मी परमेश्वरच्या चरणाजवळ आलो तर, आमचं भूषण येसू ज्ञान जर असेल तर, आम्हाला परमेश्वरापासून जर अभिषिक्त किंवा परमेश्वरापासून जर सामर्थ्य मिळालं असेल तर, परमेश्वराने आमचं जर भलं केलं तर, परमेश्वराने या ठिकाणी आम्ही पाहतो की सामर्थ्य, आनंद त्याच्या स्थानी आहे. जर मिळवायचे असेल तर मोठ्या आनंदाने खाणं पिणं केलं, म्हणजे काय, देवाचं वचनाच्या माध्यमातून तुझे भक्त सुज्ञतेत आनंद पाहोत. अशा प्रकारे आम्ही आनंद भाग 3 आज पाहिलेला आहे. आपली वेळ या ठिकाणी संपत आहे. पुढे भाग 4 बरेच अशा गोष्टी आहेत की त्या आम्ही आनंद आमच्या जीवनामध्ये कशा प्राप्त करूया, आणि आपण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही विनंती करतो. आज परमेश्वर देव बाप्पाच्या आनंद या विभागामध्ये आम्ही पवित्र वचनाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास, तोच आनंद आज आमच्या जीवनामध्ये असू दे. आणि तुझ्या याजक वर्गाने, तुझ्या स्तुती करणाऱ्यांनी, तुझ्या भक्तांनी परमेश्वर देव बाप्पा सुज्ञानाची आवड धरावी, म्हणजे तू आमच्या जीवनामध्ये आनंद देशील. या अभिवचनाप्रमाणे तू आज आमच्या जीवनामध्ये काम कर. आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रत्येक प्रियजन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तुझे भक्तगण, तुझे याजकगण, प्रत्येकाला स्थायी मार्गदर्शन कर. आणि येत्या दिवसामध्ये तू येण्याच्या अगोदर आम्ही बदलावं, तू येण्याच्या अगोदर आम्ही आनंद हास्याचा जीवनाचा अनुभव घ्यावा, जो तू स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला तू देणार आहे. भलं तो दुःखाचा समय जरी असेल तर त्यामध्ये देखील आनंद मानावं. पौल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वर देव बाप्पा, आमच्या जीवनामध्ये सर्वदा आम्ही आनंद करावं अशी तू कृपा कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या अपवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.